खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झालाय। या दुर्घटनेत कारखान्यातील दोघे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। भाळवणी गावाजवळ मुल्ला फायर वर्क्स या नावाने शोभेच्या दारूचा कारखाना आहे। या कारखान्यात काम सुरू असताना शोभेच्या दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट झाला। हा स्फोट इतका शक्तिशाली होता की याच्या आवाजाने भाळवणी गाव आणि त्याच्यापासून 5 किलोमीटरची जमीन हादरली। गाड्यांच्या काचांना तडे गेले तर गावातील घरांमध्ये असणारी कपाटातील सर्व भांडी खाली पडली। या भीषण स्फोटामध्ये आफताब मंसूर मुल्ला आणि अमीर मुल्ला हे दोघेजण गंभीररित्या जखमी झालेत। भाळवणी येथील मंसूर मुल्ला यांचा बस स्थानकाच्या जवळ शोभेची दारू फटाका निर्मिती करण्याचा कारखाना आहे। येथील पत्र्याच्या एका शेडमध्ये शोभेचे फटाके तयार केले जातात। सोमवारी सकाळी या कारखान्यात त्यांचा मुलगा आफताब मुल्ला आणि नातेवाईक अमीर मुलानी हे दोघेजण स्फोटकाची दारू कुटण्याचं काम करत होते। त्यावेळी दारूने अचानक पेट घेतला, त्यामुळे तिथे असलेला दारू साठ्याचा मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की पत्र्याचे शेड 300 ते 400 फूट उडून बाजूला फेकलं गेलं, तर या स्फोटाचा आवाज 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पोहोचला। तसेच भाळवणी गावातील कारखान्याच्या शेजारी असलेल्या घरांच्या तसेच काही मोटारींच्या काचांनाही तडे गेलेत। या स्फोटात आफताब मुल्ला आणि अमीर मुलानी हे दोघेजण गंभीर जखमी झालेत। या घटनेची माहिती मिळताच विटा अग्निशमन तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी जखमी दोघांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं। या घटनेने खानापूर तालुका हादरून गेलाय।